नमस्कार. मी प्राध्यापक प्रशांत शेळके, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज वावोशी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी वाणिज्य या शाखेतील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 7वे अभ्यासणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे कंपनीच्या सभा, भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त भांडवली संस्था हा अधिक लोकप्रिय असलेला व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे. तिच्या सभासदांची संख्या ही मोठी असते. मात्र भागधारक हे कंपनीचे मालक असले तरी ते संख्येने अधिक असल्याकारणाने सर्वदूर विखुरलेले असतात आणि त्यामुळे त्यांना आपल्याच व्यवसायामध्ये लक्ष घालणे कठीण जाते. मग अशा कंपनीचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी ते आपल्या वतीने प्रतिनिधीची नेमणूक करते. तेच प्रतिनिधी ज्यांना आपण संचालक असे म्हणतो. सभा कंपनीमध्ये सभासद व व्यवस्थापन यासाठी समोरासमोर तोंडी संवाद साधण्याचा उत्तम प्रकार आहे. सभासद व संचालक एकत्र येऊन कंपनी संबंधित विषयावर चर्चा करतात, कल्पना मांडतात आणि आपले मत व्यक्त करतात आणि ध्येय धोरणे ठरवतात. मुळात मीटिंग म्हणजेच सभा या शब्दाची उत्पत्ती मेटा या लॅटिन शब्दापासून झालेली आहे. मेटा म्हणजे समोरासमोर असणे. 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. शॉ व स्मिथ यांच्या मतानुसार संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित असणाऱ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. तर कंपनी सभांचे आपण महत्त्व पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की भागधारकांचा तसा कंपनीच्या दैनंदिन कारभाराशी कोणताही संबंध जरी येत नसला तरी त्यांच्या कामावरती देखरेख किंवा नियंत्रण हे भागधारकांचंच असतं. म्हणून संचालकांना वेळोवेळी सभा घेऊन कंपनी कशा पद्धतीनं आपलं कामकाज करत आहे हे भागधारकांना त्या सभांच्या मार्फत माहिती करून देण्याचं महत्त्वाचं काम हे संचालकाचं असतं. म्हणून अशा या कंपनी सभांचे महत्त्व आपण आता पाहणार आहोत. सर्वप्रथम सभासदांना एकत्र येऊन कंपनीच्या कामकाजाविषयीची चर्चा करण्याची संधी या सभेमुळे उपलब्ध होते. मागील सभेचे इतिवृत्त या सभेमध्ये वाचून कायम केले जाते. चिटणीसाकडून मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभांचे इतिवृत्त वाचन केले जाते. त्यामुळे सभासदांना मागील सभेमध्ये कोणत्या चर्चा झाल्या होत्या या विषयाची स्पष्ट कल्पना येते. व्यवस्थापन, धोरणे, योजना, कार्यक्रम निश्चिती करणे आणि सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि साधने ठरवण्याचं काम या सभांमार्फत होतं. सभेमध्ये समस्यांच्या स्वरूपाची चर्चा आणि विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्यावर आवश्यक अशा उपाययोजना देखील केल्या जातात. कायदेशीर बाबींची पूर्तता करून कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात. कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या व चालवण्याच्या संबंधित कायदेशीर बाबीची पूर्तता या सभेमुळे होते. त्याचबरोबर संचालकाची आणि हिशोब तपासणीसाठी नियुक्ती करणे, लाभांश जाहीर करणे, वार्षिक अहवाल, वार्षिक हिशेबपत्रके, तपासणीचा अहवाल याचा अभ्यास करून त्यास मान्यता देणे इत्यादीसाठी सभा या आवश्यक असतात. आता या सभा कायदेशीर व्हाव्या, वैध सभा व्हाव्या यासाठी काही कायदेशीर अटी किंवा नियमांचं पालन होणं आवश्यक आहे. त्यासाठी वैध सभा म्हणजेच कायदेशीर सभा घेण्यासाठी काही आवश्यक बाबी आपण आता पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीलाच योग्य रीतीने आयोजित करणे. सभा ह्या योग्य रीतीने आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. संयुक्त भांडवली प्रमंडळाच्या व्यवस्थापनात सभा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.
सर्वाधिक निर्णय हे कंपनीच्या सभांमध्ये घेतले जातात. त्यामुळे सभेतील कामकाज वैध असले पाहिजे. कंपनी कायद्यातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार सभा आयोजित केली गेली पाहिजे आणि योग्य रीतीने चालवली गेली पाहिजे. तेव्हाच या सभेतील कारभार जो आहे तो कायदेशीर मार्गाने चालला आहे असे आपणास म्हणता येईल. त्यामुळे योग्य रीतीने आयोजित करणे म्हणजेच योग्य अधिकारी व्यक्ती यांनी सभा बोलावली गेली पाहिजे. सभा ही योग्य अधिकारी व्यक्तीकडूनच बोलावली गेली पाहिजे. सभासदांची सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे संचालक मंडळ होय. अपवादात्मक परिस्थितीमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल बोर्ड म्हणजेच NCLT ही सभा बोलवते किंवा काही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून देखील सभा बोलवली गेली जाते. परंतु जास्तीत जास्त करून संचालक मंडळ अशा सभा बोलवतं आणि सभासदांना म्हणजेच भागधारकांना सभेबद्दल कंपनीमधील चालणाऱ्या कामकाजाची माहिती पुरवते. त्याचबरोबर सभेची सूचना कंपनी कायदा 2013 कलम 101 नुसार वैध सभेची दुसरी आवश्यक बाब म्हणजे सभेची सूचना होय. सभेची सूचना ही योग्य व्यक्तीला दिली गेली पाहिजे. अर्थात सभेची सूचना कंपनीकडून सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीला लेखी स्वरूपात सभेची सूचना दिवस, दिनांक, वेळ याची आगाऊ सूचना दिली गेली पाहिजे. या सूचनेमध्ये कोणता बरं तपशील असतो तर यामध्ये सभेचा प्रकार, सभेचा दिवस, दिनांक, वेळ, ठिकाण यासंबंधी माहिती असते. त्याचबरोबर सभेची कार्यक्रम पत्रिका आणि सूचनेमध्ये सभासदास प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार असल्यास त्याबाबतच्या वाक्याचा समावेश असावा. जर कोणताही विशेष ठराव संमत करावयाचा असल्यास त्याचा उल्लेख सूचनेमध्ये असावा. सभेत विशेष कामकाज होणार असल्यास त्याबद्दल काही सूचना स्पष्टीकरण त्या निवेदनामध्ये असणे आवश्यक आहे. सभेची सूचना देणारी अधिकारी व्यक्ती ही म्हणजे संचालक मंडळ होय. सर्वसाधारणपणे संचालक मंडळ चिटणीसाला सभेची सूचना पाठवण्याचा अधिकार देते. सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्ती कंपनी कायदा 2013 मधील कलम 172 उपकलम 2 मध्ये भागधारकांच्या सभेसाठी सर्व भागधारकांना सूचना मिळण्याचा अधिकार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीत कंपनीच्या हिशोब तपासणीसालाही सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार आहे. मृत्यू पावलेल्या किंवा दिवाळखोर झालेल्या सभासदांच्या कायदेशीर वारसास देखील सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार आहे. संयुक्त भागधारक असल्यास ज्याचे नाव नोंदवहीमध्ये प्रथम आहे अशा व्यक्तीला देखील सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर संचालकाच्या सर्वसाधारण सभेसाठी सर्व संचालकांना सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार आहे. आता सूचनेची जी मुदत आहे त्याबद्दल थोडी माहिती पाहूया. सूचना सभेपूर्वी 21 दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. पूर्ण 21 दिवस म्हणजे सूचना पाठवण्याचा दिवस व सभेचा दिवस सोडून 21 दिवस असा होय. सभेची सूचना देण्याचे मार्ग. सभेची सूचना सभासदास व्यक्तिशः टपालाद्वारे भारतातील नोंदवलेल्या पत्त्यावर पाठवली जाते. जर सभासद भारतात राहत नसेल किंवा पत्ता भारतातला नसेल तर त्याने दिलेल्या पत्त्यावर सभेची सूचना पाठवली जाते. सभासदास जर सूचना रजिस्टर पोस्टाने हवी असल्यास त्या रजिस्टर पोस्टासाठी लागणारी आगाऊ रक्कम ही अगोदर कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. सभेची सूचनेची जाहिरात कंपनीचे नोंदवलेले कार्यालय ज्या भागात आहे त्या भागातील अग्रगण्य वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने कंपनी ईमेलच्या माध्यमातून सुद्धा सभेची सूचना पाठवू शकते. आता कलम 102 नुसार सभेसोबत म्हणजेच सूचनेसोबत जोडावयाचे निवेदन. सर्वसाधारण सभेत विशेष कामकाज होणार असल्यास त्याचे स्पष्टीकरणात्मक निवेदन सभेच्या सूचनेसोबत जोडणे आवश्यक आहे. एक किंवा अधिक सभासदाला सभेची सूचना
जाणून बुजून पाठवली नसेल तर ती सभा बेकायदेशीर ठरते. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेविषयी आता आपण थोडीशी माहिती पाहूया. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी होय. सभेच्या अशा या कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व आपण पाहूया. सभामध्ये ज्या विषयाची चर्चा होणार आहे अशा विषयाची यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका असते. या कार्यक्रम पत्रिकेची भाषा सोपी आणि संक्षिप्त व स्पष्ट असावी. सर्वसाधारण स्वरूपाचे विषय हे सुरुवातीला व विशेष स्वरूपाचे विषय हे शेवटी घेतलेले असावेत. सारख्या स्वरूपाचे विषय हे एकापाठोपाठ एक असल्यास त्यावर सलग चर्चा करणे हे सोपे जाते व सर्व विषय सभेच्या व्याप्तीनुसार इतर जे विषय असतात ते चर्चिले जाऊ शकतात. यानंतर सभेच्या कार्यक्रम पत्रिकेचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका व सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. आता सभा योग्य रीतीने चालवणे यासंबंधी आपण माहिती पाहूया. आतापर्यंत आपण सभा योग्य रीतीने आयोजित करणे हे पाहिलं. आता सभा योग्य रीतीने चालवणे हे पाहूया. यामध्ये कलम 103 नुसार गणसंख्या याची माहिती पाहूया. वैद्यसभेसाठी गणसंख्या ही अत्यंत आवश्यक अट आहे. गणसंख्या म्हणजे सभेला उपस्थित राहण्याची आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या होय. सभेचे कामकाज कायदेशीर ठरण्यासाठी सभासदांची उपस्थिती आवश्यक असते. आता ही जी गणसंख्या आहे ही गणसंख्या कशी असावी, किती असावी याबद्दल थोडी माहिती आपण पाहूया. जर भागधारकांची संख्या ही कंपनीमध्ये 1000पर्यंत असल्यास 5 सभासद आवश्यक असतात तर ती गणसंख्या पूर्ण होते आणि गणसंख्या पूर्ण असेल तरच ती सभा वैध सभा अशी संबोधली जाते. 1000पेक्षा जास्त परंतु 5000पर्यंत सभासदांची संख्या असल्यास 15 सभासद ही गणसंख्या असेल तर 5000पेक्षा जास्त असल्यास 30 सभासद ही गणसंख्या असेल. यानंतर सभेचा अध्यक्ष कलम 104 नुसार सभेचे कामकाज योग्य रीतीने चालवण्यासाठी सभेला योग्य व्यक्ती म्हणजे अध्यक्ष असलाच पाहिजे. सभेच्या अध्यक्षाला सभेचे कामकाज पाहावे लागते. सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबतच्या काही तरतुदी आहेत. सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत कंपनीच्या नियमावलीमध्ये काही तरतुदी नसतील तर सभेच्या अध्यक्षाची नियुक्ती कंपनी कायद्यातील खालील तरतुदीनुसार होते. हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार सभेला व्यक्तिशः उपस्थित असणाऱ्या सभासदापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. जर सभेच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मतनोंदणी पद्धतीने मागणी केली असेल, ती विचारात घेतली असेल तर हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार अध्यक्षाची निवड झाली असेल तर त्याला मतनोंदणी पद्धतीने अध्यक्षाची निवड होईपर्यंत अधिकार वापरता येतात. मतनोंदणीच्या निकालानंतर जर इतर व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड झाली असेल तर उर्वरित कामकाज त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली केले जाते. आता या अध्यक्षाला काही अधिकार हे प्रदान केलेले असतात. यामध्ये सभेचा क्रम राखणे, सभा योग्य प्रकारे चालवणे, सभेत बोलणाऱ्यांचा क्रम ठरवणे, चर्चेमध्ये सुबद्धता आणि क्रम राखणे, सभासदांच्या अयोग्य भाषा व बेशिस्त वर्तणुकीला प्रतिबंध करणे, सभा चालवणे व पूर्ण करणे, अशक्य असल्यास सभा तहकूब करणे, प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरुद्ध सारखीच मते पडल्यास निर्णायक मत देणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे, हरकतीच्या मुद्द्यावरती निर्णय देणे. आता अध्यक्षांची कर्तव्ये आपण पाहूया. सभा योग्य प्रकारे आयोजित केल्याची आणि चालवण्याची खात्री करणे, सभेचे कामकाज नियमानुसार चालले आहे का याची खात्री करणे, सभेमध्ये
कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार मुद्द्यांची चर्चा होत असल्याची खात्री करून घेणे, सभेची शिस्त राखणे, मतदानाच्या निर्णय जाहीर करणे, इतिवृत्त पुस्तकात योग्य व अचूक नोंद झाल्याची खात्री करणे व त्यावर सही करणे, सभेच्या उद्देशानुसार काम करणे, सभेत उद्भवणाऱ्या सर्व प्रासंगिक प्रश्नाची हाताळणी करणे. यानंतर आपण तिसऱ्या टप्प्याकडे चाललो आहे, ते म्हणजे सभा योग्य प्रकारे संचलित करणे. हे करत असताना आपण प्रतिनिधीबद्दल थोडी माहिती पाहूया. हे प्रतिनिधी म्हणजे कोण? तर कलम 105 नुसार सभासदांच्या वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी होय. कंपनीच्या प्रत्येक सभासदाला प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार आहे. आता या प्रतिनिधीची नियुक्तीसंबंधीच्या काही कायदेशीर तरतुदी आहेत. तर सर्वप्रथम नियुक्ती. कंपनीच्या सभेला उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही सभासदास त्याच्या वतीनं सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर प्रतिनिधीस सभेस बोलण्याचा अधिकार नसतो आणि मतनोंदणी पद्धतीखेरीज मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्याला फक्त मतनोंदणी पद्धतीनेच मतदान करता येते. प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती कंपनीचा सभासद असेल किंवा नसेल. प्रतिनिधी फॉर्म सभासदाने कंपनीच्या कार्यालयात सभेच्या वेळेपूर्वी 48 तास अगोदर सादर करावयास पाहिजे. कोणताही सभासद कंपनीला 3 दिवसाची पूर्वसूचना देऊन प्रतिनिधीचा फॉर्मची तपासणी करू शकतो. यानंतर आपण प्रस्तावाबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रस्ताव कलम 105 नुसार सभेसमोर विचारार्थ व स्वीकृतीसाठी ठेवण्यात आलेला विषय किंवा मसुदा म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्ताव संमत होण्यापूर्वी त्यामध्ये बदल दुरुस्ती सुचवता येते. जी व्यक्ती सभेमध्ये प्रस्ताव मांडते तिला सूचक असे म्हटले जाते. या प्रस्तावाच्या संबंधित काही कायदेशीर बाबींची आपण माहिती घेऊया. प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असावा, त्यावर प्रस्तावकर्त्याची सही असावी आणि तो अध्यक्षाने सभेमध्ये ठेवला पाहिजे. प्रस्तावामध्ये कोणताही वादविवाद, अनुमान किंवा बदनामीकारक व्यक्त केलेला भाव नसावा. प्रस्तावाची भाषा होकारार्थी, स्पष्ट व निश्चित स्वरूपाची असावी. प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेतील अधिकार कक्षेतील असावा. प्रस्तावाला किमान एका सभासदाचे अनुमोदन असले पाहिजे. प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येते. योग्य कार्यपद्धतीचा अवलंब करून सूचकास आपला प्रस्ताव मागे घेता येतो. या प्रस्तावाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे औपचारिक प्रस्ताव आणि दुसरा म्हणजे दुरुस्त प्रस्ताव. यामधला प्रस्तावाच्या प्रकारामध्ये औपचारिक प्रस्तावाचे पुन्हा काही प्रकार पडतात. यामध्ये चर्चाबंध प्रस्ताव, पूर्वप्रश्न प्रस्ताव, पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव, तहकुबीचा प्रस्ताव आणि सभा तहकुबीचा प्रस्ताव. तर चर्चाबंध प्रस्तावाबद्दल थोडी माहिती पाहूया. ज्यावेळी एखाद्या प्रस्तावावर खूप चर्चा केलेली जाते, त्यावर निर्णय घेतला जातो, अशा एखाद्या सभासदाला वाटू शकते, तर तो चर्चाबंध प्रस्ताव करून प्रस्तावावर निर्णय घेण्याच्या संदर्भात प्रस्ताव मांडतो. त्यास चर्चाबंध प्रस्ताव असे म्हणतात. पूर्वप्रश्न प्रस्ताव. पूर्वप्रश्न प्रस्तावावरील चर्चा बाजूला ठेवणे हा प्रस्तावाचा उद्देश असतो. जेव्हा काही सभासदांना मूळ प्रस्तावावरील चर्चा संयुक्तिक वाटत नाही, तेव्हा ते पूर्वप्रश्न मांडतात. त्यानंतर पुढील विषय चर्चेला घेण्याबाबतचा प्रस्ताव. हा प्रस्ताव पूर्वप्रश्न प्रस्तावासारखाच असतो.
सभेतील मूळ प्रस्तावावरील चर्चा लांबणीवर टाकणे हा या प्रस्तावाचा उद्देश असतो. तहकुबीचा प्रस्ताव. या प्रस्तावाद्वारे प्रस्तावावरील चर्चा स्थगित आणि तहकूब केली जाते. विषयावरील चर्चा तहकूब करावी असा शब्दप्रयोग या प्रस्तावात केला जातो. त्यानंतर सभा तहकुबीचा प्रस्ताव. या प्रस्तावाचा उद्देश सभा विशिष्ट व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणे हा असतो. यानंतर दुरुस्ती प्रस्ताव. मुळात हा दुरुस्ती प्रस्ताव या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे 2020-21 या अभ्यासक्रमामध्ये हा वगळलेला आहे, स्वयंअध्ययनासाठी आहे आणि येणाऱ्या या 2021च्या बोर्ड परीक्षेमध्ये यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. मतदान. मतदानाच्या बाबतीमध्ये मतदान हा मत व्यक्त करण्याचा औपचारिक मार्ग आहे. प्रस्तावावरील चर्चेनंतर सभासदांचे प्रस्तावावरील मत जाणून घेण्यासाठी प्रस्ताव मतदानासाठी ठेवला जातो. सभेचा कल आजमवण्यासाठी मतदान करणे आवश्यक असते. प्रत्येक भागधारकास प्रस्तावावर मत देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. आता या मतदानाच्या काही पद्धती आहेत. यामध्ये आवाजी मतदान, विभाजन पद्धतीने मतदान, हाताने निर्देश करून मतदान, गुप्त मतदान, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान, पोस्टाद्वारे मतदान, मतनोंदणी पद्धतीने मतदान, असे हे मतदानाचे 6 प्रकार आहेत किंवा या पद्धतीनुसार सभाध्यक्ष त्याला आवश्यक असेल त्या पद्धतीनं मतदान घेऊन सभेमधील सभासदांचा कल आजमावत असतो. यामध्ये आवाजी मतदान या पद्धतीमध्ये प्रस्तावाच्या बाजूने असलेल्या सभासदांचा होय आणि प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्या सभासदांचा नाही असे म्हणण्याची विनंती करतो आणि जो आवाज मोठा असेल त्या बाजूने तो निर्णय देतो. मतांच्या बहुमताची स्पष्ट आवाजात तीव्रतेनुसार कल्पना येते आणि त्यामुळे यामधल्या काही त्रुटी लक्षात घेऊन विभाजन पद्धतीने मतदान ही पद्धत समोर आली. यामध्ये सभासदांचे 2 गट केले जातात. प्रस्तावाच्या बाजूने मत असणाऱ्या सभासदांनी एका खोलीत किंवा एका गटात जाण्यास सांगितले जाते आणि प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्या सभासदांना दुसऱ्या खोलीत किंवा गटात जाण्यास सांगितले जाते. हाताने निर्देश करून मतदान. यामध्ये ही पद्धत कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये वापरली जाते. प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध असणाऱ्या सभासदांना हात उंच करण्याची विनंती करतो. अध्यक्ष प्रस्तावाच्या बाजूने किंवा विरुद्ध बाजूने केलेल्या हाताची मोजणी करून आपला निर्णय जाहीर करतो. गुप्त मतदान. या पद्धतीमध्ये सभासदाला आपले मत नोंदवण्यासाठी मतपत्रिका दिल्या जातात आणि त्यावर मत नोंदवून मतपेटीमध्ये टाकण्यासाठी सांगितल्या जातात. मतपत्रिकेची मोजणी करून निर्णय जाहीर केला जातो. या पद्धतीमध्ये गोपनीयता राखली जाते. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान. कलम 108. केंद्र सरकार काही कंपन्यांच्या सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे मतदान करण्याची सक्ती करते. सभासद इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे आपले मतदानाचा हक्क बजावतात. पोस्टाद्वारे मतदान. केंद्र सरकार काही कंपन्यांना निश्चित बाबीविषयी सभासदांना पोस्टाद्वारे मतदान करण्यास सांगते. मतपत्रिका सभासदांना पोस्टाद्वारे पाठवल्या जातात. मतनोंदणी पद्धतीने मतदान. या पद्धतीत प्रत्येक सभासदाला त्याने धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात मतदान करता येते. हाताने निर्देश करून घेतलेल्या मतदानाच्या घोषित केलेल्या निर्णयानंतर सभासदाकडून मतनोंदणी पद्धतीने मतदानाची मागणी केली जाऊ शकते. सभासदांना आणि प्रतिनिधींना आपले मत नोंदवण्यासाठी मतपत्रिकेचे वाटप केले जाते. मतनोंदणी पद्धतीचा निकाल हा अंतिम असतो, त्यास आव्हान देता येत नाही. आता या मतनोंदणी पद्धतीने मतदानाच्या पद्धतीच्या संदर्भात कायदेशीर तरतुदीची माहिती आपण आता घेणार आहोत.
यामध्ये सभेचा अध्यक्ष मतनोंदणी पद्धतीने मतदानाच्या मागणी करू शकतो. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये 7पेक्षा कमी सभासद व्यक्तिशः हजर असतील तर एका सभासदाला मतनोंदणी पद्धतीने मतदानाची मागणी करता येते. 7पेक्षा जास्त सभासद हजर असतील तर 2 सदस्यांच्या मतनोंदणी पद्धतीने मतदानाची मागणी करता येते. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मताधिकार असलेले व व्यक्तिशः हजर असलेले किंवा प्रतिनिधी अशा 5 व्यक्ती मतनोंदणी पद्धतीची मागणी करू शकतात. एकूण मतापैकी 1 मते धारण करणाऱ्या कोणत्याही सभासदाला व्यक्तिशः किंवा प्रतिनिधीद्वारे मतनोंदणी पद्धतीने मतदानाची मागणी करता येऊ शकते. आता या मतनोंदणी पद्धतीचे काही फायदे अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रतिनिधीला मतदान करता येते, मतदानात गुप्तता राखता येते, मतदानाची ही एक शास्त्रीय पद्धत आहे, धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात सभासदाला मतदान करता येते. तोटे किंवा मर्यादा ह्या पद्धतीच्या मतनोंदणी पद्धतीच्या मर्यादा काय आहेत ते आपण पाहूया. या पद्धतीत 1 भाग 1 मत हे तत्त्व वापरले जाते. त्यामुळे मतदानाची व भांडवलशाहीची पद्धत अशी टीका केली जाते. ही पद्धत खर्चिक व वेळखाऊ आहे. ठराव. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण शेवटच्या टप्प्याकडे चाललो आहे. यामध्ये आपण ठराव अभ्यासणार आहोत. ठराव म्हणजे सभेमध्ये संमत झालेल्या प्रस्तावास ठराव असे म्हणतात. ठराव हा सभेचा औपचारिक व अंतिम निर्णय असतो. ठरावाचे प्रकार अभ्यासणार आहोत. यामध्ये कलम 114 नुसार साधा ठराव अभ्यासणार आहोत. जो ठराव मंजूर करण्यासाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते त्यास साधा ठराव असे म्हणतात. 50% जास्त मते ठरावाच्या बाजूने असावी लागतात. कलम 114 उपकलम 2 नुसार विशेष ठराव. विशेष बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास विशेष ठराव असे म्हणतात. विशेष ठराव हे 3/4 किंवा 75% बहुमताने मंजूर केला जातो. यानंतर विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव. कलम 115. जे ठराव मंजूर होण्यासाठी कंपनी कायदा किंवा कंपनीच्या नियमावलीनुसार विशेष सूचना देण्याची आवश्यकता असते त्यास विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव असे म्हणतात. विशेष सूचनेचे ठराव हे साधे किंवा विशेष ठराव असतात. ठराव मानणाऱ्या सभासदाला सभेपूर्वी कंपनीला किमान 14 दिवसाची विशेष सूचना द्यावी लागते आणि सूचना मिळाल्यानंतर कंपनीने आपल्या सभासदांना त्या ठरावाची सूचना सभेपूर्वी किमान 7 दिवस आधी देणे आवश्यक आहे. कंपनी कायदा 2013 नुसार खालील ठरावासाठी विशेष सूचना देणे आवश्यक असते. एक म्हणजे निवृत्त होणाऱ्या हिशोब तपासनीसाच्या ठिकाणी नवीन हिशोब तपासनीसाची नियुक्ती करण्याबाबतचा ठराव. निवृत्त होणाऱ्या हिशोब तपासनीसाची पुनर्नेमणूक न करण्यासंबंधीचा ठराव. निवृत्त होणाऱ्या संचालकाच्या ठिकाणी नवीन संचालकाची नियुक्ती करण्यासंबंधीचा ठराव. संचालकास त्याच्या नेमणुकीच्या कालावधी संपण्यापूर्वी त्याला पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव. संचालक पदावरून दूर केलेल्या संचालकाच्या जागी दुसऱ्या संचालकाची नेमणूक करण्यासंबंधीचा ठराव. नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागणारे ठरावांची आपण थोडी माहिती पाहूया. कलम 117 नुसार जे ठराव काही कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागतात त्यांना नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागणारे ठराव असे म्हणतात. ठराव मंजूर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे हे नोंदवावे लागतात. अशा प्रकारे ठरावाची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. एक म्हणजे सर्व प्रकारचे विशेष ठराव. जे विशेष ठराव असतात ते आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवतो 30 दिवसाच्या आत. संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकाच्या नेमणुकीचा किंवा पुनर्नेमणुकीचा केलेला ठराव. भागधारकांनी स्वतःच्या इच्छेने कंपनीच्या विसर्जनासंबंधी केलेला ठराव. यानंतर संचालकाचा फिरता ठराव. याबद्दल माहिती पाहूया. जेव्हा संचालक महत्त्वाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेणे आवश्यक असते अशा वेळी संचालकाची सभा भरवण्यासाठी पुरेसा कालावधी नसतो
अशावेळी ठरावाचा मसुदा तयार केला जातो व सर्व संचालकांच्या मंजुरीसाठी पाठवला जातो. त्या ठरावास फिरता ठराव असे म्हणतात. ठरावाची वैधता: कायदेशीर तरतुदीचे व नियमाचे पालन करून जे ठराव मंजूर केले जातात त्यांना वैध ठराव असे म्हणतात. जे ठराव कायदेशीर तरतुदीचे पालन न करता सभेमध्ये मंजूर केले जातात त्यांना अवैध किंवा बेकायदेशीर ठराव असे म्हणतात. अवैध ठरावाचे मुद्दे: अवैध म्हणजे बेकायदेशीर ठरावाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. यामध्ये सभेच्या सूचनेच्या आणि सभेच्या अधिकार कक्षेतील नसलेले ठराव, सभा योग्य प्रकारे आयोजित व संघटित न करता मंजूर केलेले ठराव, जर सभेतील कामकाज विशेष स्वरूपाचे असूनही तसा सभेच्या सूचनेत उल्लेख नसलेले ठराव, जर ठरावासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असून देखील प्रत्यक्षात साध्या बहुमताने मंजूर केलेले ठराव, घटनापत्रकाच्या कक्षेबाहेरील ठराव, ठरावावरील मतदान अनियमित असेल तर. यानंतर इतिवृत्त कलम 118 नुसार इतिवृत्त म्हणजे सभेत पार पाडलेल्या कामकाजाची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. या इतिवृत्ताचे आपण महत्त्व पाहूया. मुळात इतिवृत्त म्हणजे सभा सुरू झाल्यापासून सभा संपेपर्यंत सभेमध्ये घडणाऱ्या घडामोडीची लेखी नोंद म्हणजे आपण इतिवृत्त म्हणतो. अशा या इतिवृत्ताच्या बाबतीत जे महत्त्व आहे इतिवृत्ताचं ते आपण पाहणार आहोत. सभेत झालेल्या कामकाजाची सविस्तर माहिती इतिवृत्ताद्वारे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे इतिवृत्त ही एक अधिकृत नोंद ही समजली जाते. इतिवृत्त हा कायदेशीर पुरावा असतो. तो न्यायालयात पुरावा म्हणून उपयुक्त ठरतो. इतिवृत्त ही कायमस्वरूपीची नोंद असल्याकारणाने भविष्यकालीन व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी इतिवृत्त उपयोगी ठरते. त्यानंतर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार इतिवृत्त तयार केले जाते. कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार इतिवृत्त नोंदवहीत ठेवणे आवश्यक असते. गैरहजर सभासदांना सभेत पार पडलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी इतिवृत्ताची फार मदत होते. सभेतील विषयाचे स्मरण इतिवृत्तामुळे होते. ठरावाची माहिती, प्रस्ताव व त्यावरील चर्चा याची माहिती इतिवृत्तामध्ये दिलेली असते. इतिवृत्तात त्याची नोंद असते. संबंधितांना ठरावाच्या मसुद्याचा संदर्भ इतिवृत्तापासून मिळतो. विशेषतः जेव्हा ठरावातील तपशिलात विसंगती निर्माण होते त्यावेळेला इतिवृत्त संदर्भ म्हणून उपयोगी ठरतो. कंपनी कायद्यातील सभेचे इतिवृत्त पुस्तक कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयात ठेवणे आवश्यक असते. कोणत्याही सभासदाला सभेचे इतिवृत्त पुस्तक तपासण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं आपण कंपनी सभा भाग 1 या प्रकरणामध्ये कंपनीच्या सभेविषयी, त्यांच्या तरतुदीविषयी, वैध सभेविषयी किंवा अध्यक्षांचे अधिकार असतील, कर्तव्य असतील, प्रस्ताव असेल, ठराव असेल आणि इतिवृत्त असतील याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. या माहितीच्या आधारे आपण म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रस्ताव आणि दुरुस्ती हा भाग यावर्षी नाही, दुरुस्ती नाही, त्यामुळे हा फरक नाही येणार. मात्र प्रस्ताव आणि ठराव, कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त, हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान, साधा ठराव आणि विशेष ठराव या संबंधीच्या फरकाचा आपण अभ्यास करावा व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पाठाचे वाचन केल्यानंतर आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास या पाठाविषयीची बरीचशीच माहिती मिळून जाईल आणि त्या आधारे आपण या प्रकरणाचा स्वाध्याय आपण लिहू शकता. हा स्वाध्याय आपण पूर्ण करावा. धन्यवाद.